रणभेरी वळवा क्रांतीचा, रणभेरी वळवा क्रांतीचा, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी, रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा, ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी. ही आपसातली फूट आणि हव्यासच या देशाच्या बर्बादीची जड आहे. हे परिवारातले लहान सहान हव्यास मोठमोठ्या वैराच्या रूपाने बाहेर येतात आणि त्यामुळे आम्ही आज कमकुवतही झालोत आणि गुलाम पण. आमच्या विजया बेटीला यावेळी कडक सुरक्षेची गरज आहे, कारण यावेळी तिने जी कृती केली आहे ना, सुपरिटेंडेंट भयंकर वैतागला असेल. खूप कडक शोध लावणार आहे तिचा हा सुपरिटेंडेंट. अरे सोडा ना काका, त्याला पण तर वाचू द्या. अरे थांबा, तो वाचल ना पेपर तेव्हा मजा बघू. तुम्ही लोक इथे एकत्र काय करत आहात? काय बघत आहात? दरोगा साहेब, अजून असे किती पेपर फाडाल? सबंध शहरात चिकटवून ठेवले. अरे साहेब, बघा ना चारी बाजूकडे. खूप बोलतोयस. आम्ही तुझे दात काढून टाकू. अंडरस्टँड? शिपायांनो, येस सर. हे सगळे रणभेरी काढून टाका इथून. एक पण नाही दिसला पाहिजे. गो. येस सर. Yes, sir. फाडून टाका सगळ्या रणभेरींना. काढून टाका सगळ्या रणभेरी. रणभैरी 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 हे सगळं आम्हाला टेन्शन दिलंय. तुम्ही लोक असे नाही ऐकणार. खूप रणभैरी छापतात. काय किती वेळा सांगितलं आम्हाला रणभैरी हवा आहे. Radha, my lovely Princess Radha. Yes, I am your Krishna. You are very charming. Beautiful Radha.
कृष्णा, राधा. Oh, my beautiful Radha, कृष्णा, my charming Radha. My beautiful princess Radha. You're so beautiful, very pretty. Radha, my charming Radha. आता आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. Never. Bambole. राधा किंवा जे काही तुझं नाव आहे आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे की तू आम्हाला उल्लू बनवलं आणि आम्हाला हे पण माहिती आहे की तू आम्हाला उल्लू बनवण्याबरोबरच आशिक पण बनवलं. आता आमचा उद्देश फक्त रणभेरीला पकडणं हेच नाहीये. आता आमचा उद्देश तुला मिळवणं सुद्धा आहे. At any cost, by hook or by crook. सर सर गजब झाला. काय गजब झाला? आणि तुम्ही लोक इथे कधी आलात? सर आता चालू इथे. सर तुमचं सगळंच्या सगळं प्रेस्टिज साऊथला गेलंय. What? आमचे प्रेस्टीज साऊथला गेला? यस. काय म्हणायचंय तुला? ओ आय मीन टू से इथल्या लँग्वेज मध्ये काय म्हणतात? सर त्यांच्या सांगण्याचा अर्थ हा आहे की तुमचं प्रेस्टीज दख्खनला गेलं. याचा अर्थ काय? म्हणजे सर सगळं चौपट झालं. यस सर. तुमची शहरभर खिल्ली उडवली जाते. बच्चा बच्चा तुमच्यावर ठुंकत आहे. What rubbish? काय बडबडतोयस तू? सर आम्ही काही बडबडत नाहीये. त्या रणभैरीवाल्यांनी चौक ठाण्याचा इशू शहरभर चिटकवलाय, ज्यात तुमचा आय मीन डॉंकीचा पिक्चर छापलाय. साहेब सगळे तुम्हाला डॉंकी म्हणून हसतायत. Oh, you shut up, ब्रह्मा सिंग. नालायकासारखा बोलतो आमच्याशी. सर हे काही चुकीचं बोलत नाहीत, खरं सांगतायत. रणभेरीवाल्यांनी तुमच्या अब्रूची लक्तर करून टाकली आहे आणि आता ही गोष्ट शहर जिंकण्या हारण्याची नाही राहिली आहे. आता हा इंग्रज सरकारच्या इज्जतीचा सवाल आहे. सगळे आपल्यावर हसतायत, खास करून तुमच्यावर. सर तुम्ही काहीतरी करा. पब्लिक तुम्हाला डॉंकी आणि आम्हाला मंकी बोलत आहे. बच्चा बच्चा आमच्यावर हसतोय. काहीतरी करा लवकर सर. Good morning, sir. Superintendent of Police Benares. Thank you, sir. Sir, तुम्ही आमचा व्हॉइस ओळखला? I am obliged, sir. Thank you. Thank you so much, sir. Sir, आम्हाला काही पर्सनल रिक्वेस्ट करायची आहे. सर, क्रांतिकारी लोकांची बदमाशी वाढतच चालली आहे आणि
आपल्या सिक्रेट डिपार्टमेंटची लोक सुद्धा काही करू शकत नाहीये. सर सर तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही एकटे काय काय करणार. येस ऑफकोर्स आय नीड समबडी सर. आणि सर आता पाणी डोक्यावरून वाहत चाललं आहे सर. आणि सर आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर या न्यूजपेपरला बंद नाही केलं, जर हे छापणारे लोक पकडले नाही गेले, तर आपण ब्रिटिशर्सचे पाय हिंदुस्थानमधून उखडले जातील. येस सर. थँक्यू थँक्यू सो मच सर. आता आमच्या छोटे लॉर्ड साहेबांशी बोलणं झालं. त्यांनी आम्हाला सांगितलं की रणभेरीचा शोध लावणारा जो डिटेक्टिव्ह या शहरात येणार होता तो इथे पोहोचला आहे. सर इट इज अ व्हेरी गुड न्यूज सर. जर तो डिटेक्टिव्ह आला आहे तर त्याने अजून रिपोर्ट का नाही केला सर? तो जरा जास्तच स्मार्ट जासूस आहे ना सर, म्हणून आधी रिपोर्ट नाही केला. अरे आमच्यासारखं गाढव आणि उल्लू नाही येतो. आम्ही तर काहीच करत नाही, जसं की सरांनी आता लाट साहेबांना सांगितलं. गोफे तू आम्हाला ॲटिट्यूड दाखवतो आहे. काय सर, तुम्ही आमच्या मोठ्या भावासारखा सन्मान देतो तुम्हाला. आम्ही कशाला ॲटिट्यूड दाखवणार? नाही सर, ती राधा तुम्हाला मूर्ख बनवून गेली आणि तुम्ही त्याचा सगळा दोष आम्हा जासूसांवर लावलात. हा कुठला न्याय आहे सर? ह्यात तुम्हा लोकांची पण चूक आहे. चूक? आमची चूक कशी सर? आणि कशा प्रकारे आमची चूक झाली सांगा मला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आम्हा लोकांना इतक्या लवकर खुश व्हायचं कारण नाहीये. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं आम्हाला तिथून नका पाठवू, कमीत कमी मी तरी थांबतो. पण तुम्ही नाही ऐकलात. त्याचा नतीजा काय झाला? ती राधा तिथे आली आणि तुम्ही आमच्यावर आरोप लावतायत सर. जर तो डिटेक्टिव्ह या शहरात आला आहे तर अजूनपर्यंत आला का नाही? सिटीत काय करतोय? आम्हाला त्याच्याबद्दल एवढंच सांगितलं गेलं आहे की त्याचं काम करण्याची पद्धत, स्टाईल डिफरंट आहे. तो केव्हा येईल, कुठे असेल हे फक्त त्यालाच माहिती आहे. जस्ट वेट अँड वॉच. ए थांब, पदर काढ. अहो काय बोलताय तुम्ही हे? तुझा चेहरा दाखवायला सांगतोय. पदर काढ. आमच्याकडे याची परवानगी नसते. आता पदर उचलतेस का मी उचलू? अशा प्रकारे बायकांना थांबवून का अडवत आहात? तुम्हाला हवं तरी काय? आम्हाला त्या ब्युटिफुल मुलीला अरेस्ट करायचं आहे जिने आमच्या सुपरिटेंडेंटला चीट केलाय. बट तुझं हे धाडस बघून असं वाटतंय की तुला पण अरेस्ट करायला पाहिजे. सुपरिटेंडेंट साहेबांनी आम्हाला जे वर्णन केलं होतं ते तर ब्युटिफुल, स्लिम, स्मार्ट मुलगी आहे, पण ही तर कामवाली वाटते. लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? तुमच्या घरात आया बहिणी नाहीयेत का? त्या तर आहेत,
बट आम्ही ब्युटिफुल मुलीच्या शोधात आहोत. ती तू नाहीयेस. तू जाऊ शकते. गो. ए थांब म्हातारे. कुठे निघालेस? इकडे येई. मी तर विद्यालयात जात आहे. तुम्ही पण चला, म्हणजे तुम्हाला पण संस्कार शिकवेन. बायकांशी कसं बोलायचं असतं ते. यू शट अप. असं वाटतंय आम्हाला की तुला शिकवावं लागेल ब्रिटिश ऑफिसर बरोबर कसं बोलायचं असतं ते. ठीक आहे, शिकेन मी. पहिल्यांदा मला हे सांगा, सगळ्या बायकांना थांबवून का अडवत आहात? तुम्हाला हवं तरी काय? आम्हाला त्या ब्युटिफुल मुलीला अरेस्ट करायचं आहे जिने आमच्या सुपरिटेंडेंटला चीट केलाय. बट तुझं हे धाडस बघून असं वाटतंय की तुला पण अरेस्ट करायला पाहिजे. ऐ, काय विचार करतायस? आम्हाला शिव्या देतायस? नाही ऑफिसर साहेब, मी तर त्या बदमाश मुलीचा विचार करत आहे की ती कोण मुलगी आहे जिने आमच्या एवढ्या हुशार सुपरिटेंडंट साहेबांना गाढव आणि उल्लू बनवलं. परत तू बदमाशी केली? आमच्या सुपरिटेंडेंट साहेबांना गाढव म्हणालीस? नाही नाही ऑफिसर साहेब, अहो मी तर त्या मुलीबद्दल बोलत होते. ऑफिसर साहेब, मला विद्यालयात जायचंय, मला जाऊ द्या. तुमचे खूप उपकार होतील. ठीक आहे, तू जाऊ शकते. तुझ्याशी आम्हाला काही मतलब नाही. आम्ही त्या ब्युटिफुल मुलीला अरेस्ट करू. बस एकदा ती आमच्या हाती येईल तर बघच आम्ही तिचे काय हाल करतो. हे महादेवा, विजया पण या राक्षसांच्या तावडीमध्ये अडकली तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हे तू काय केलंस विजया, काय केलंस? मला तर काहीच कळत नाही की मी तिला कसं वाचवू. नाही, ही रडत बसायची वेळ नाही, निर्णय घेण्याची वेळ आहे. मला आता कोणता ना कोणता कठोर निर्णय घ्यावाच लागेल. आई, आई हे सगळं काय करतेस तू? आई, मी काहीतरी विचारतीये. हे सगळं काय चाललंय तुझं? आई, हे सगळं काय चाललंय तुझं? अजूनही झोपेतच आहे. सांग ना, मी काहीतरी विचारते तुला, काय झालंय? आई, हात सोड माझा. सोडेन, पण आधी हे सांग की हा सगळा काय प्रकार आहे? दिसत नाही की मी सामान बांधत आहे? आई, मला दिसतंय की तू सामान बांधतेस, पण तू का बांधतेस? आपण हे शहर सोडून जात आहोत, समजलीस? शहर सोडून जातोय? हो, आजच रात्री, गुपचूप, कोणालाही न सांगता. पण का आई? नाही नाही, असं बिलकुल आपण अचानक असं शहर सोडून नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत? आपण जाणार आहोत आणि हा माझा अंतिम निर्णय आहे, समजलीस? आई, तुला हे काय झालंय? हा असं का अचानक अंतिम निर्णय? आई, सांग काय झालंय? तू हा निर्णय का घेतलाय सांग.
के बिहार है। जी जी हुजूर. तुम्ही कोण? त्याच्याशी तुला काय देणं घेणं नाही. ते सांग ज्याकरता तुला बोलवलं आहे. पर ते गोपी दादांनी. गोपी आमचा माणूस आहे. आता सांग तुला काय माहिती आहे त्या मुलगीबद्दल? तर ती त्या प्रसिद्ध क्रांतिकारी अभयची मित्र. पुढे. हुजूर, त्याला भेटण्याकरता नेहमीच मीरघाट, सिंधिया घाट आणि तेजसिंगच्या किल्ल्यावर नेहमीच येत जात असते. कोणत्या टायमाला? हुजूर, जास्ती करून अर्ध्या रात्रीनंतर आसपास इथेच कुठेतरी नक्कीच असेल ती. हा बाय तिथेच असतो. हुजूर, अभयचं तर काय माहीतच नाही. तो एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसू शकतो. आम्हाला तर असं वाटतं तो कोणी माणूस नाही, भूत आहे. आता आम्ही बघू त्याच्या भूत लीला. तू पुढे बोल. अजून काय इन्फॉर्मेशन? नाही हुजूर, पण मी दाव्याने सांगू शकतो की ती दोघं यावेळी या तिन्ही ठिकाणांपैकी कुठे ना कुठे भेटले असतील. आई, मी हे शहर सोडून कुठेच नाही जाणार. हे शहर सोडून जाणार नाहीस? अरे मी बघते ना की तू हे शहर सोडून कशी जात नाहीस ते. अगं मी तुझी आई आहे की तू माझी आई आहेस? तूच आहेस आणि तूच राहशील नेहमी. पण इथे प्रश्न तुझा, माझा किंवा आपल्या हट्टाचा नाहीये. प्रश्न आहे आपल्या आत्मसन्मानाचा, आपल्या प्रतिष्ठेचा. आत्मसन्मानाचं शिक्षण मीच तुला दिलं होतं, पण कधी कधी आपल्या आदर्शांना थोडं थोडं बदलावं पण लागतं. आणि हे सगळं मी तुझा आत्मसन्मान आणि आबरू वाचवण्याकरता करत आहे, माझ्याकरता नाही करत आहे हे सगळं. आई, आपला आत्मसन्मान आणि आपली प्रतिष्ठा इथे राहण्यातच आहे, आपल्या हक्काची लढाई लढण्यात आहे. आणि तूच सांग की आपण इथून का जायचं? गेले तर त्यांनी पाहिजे ज्यांनी, जे आपल्या मातृभूमीवर कब्जा करून बसलेत, आपला हक्क आणि आपल्या अधिकारांवर कब्जा करून बसले, त्यांनी गेलं पाहिजे. या देशभक्तीच्या बाता तेव्हाच चांगल्या वाटतील जेव्हा तू जिवंत राहशील, समजलीस? ए, तू आपल्या आईवर हसतेस? नाही आई, मी तुझ्यावर नाही हसत आहे. खरं तर मला काहीतरी आठवलं. काय? तुला ती तारीख आठवते? 18 जून 1858, फुलबाग, ग्वालेर. आठवते? काय झालं होतं त्या तारखेला? आठव जरा. तूच मला या तारखेबद्दल सांगितलं होतंस जेव्हा तू मला शहीदांच्या कहाण्या ऐकवायचीस. तेव्हाच तू मला याबद्दल सांगितलं होतंस. हा, त्या दिवशी तर. हो, त्याच दिवशी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आलं होतं. पण आई, तुला हे आठवतं की त्या दिवशी त्यांना कोणी मारलं होतं? त्या योद्ध्याचं नाव आठवतं? मला ते नाही आठवत. आणि मी तुला सांगू की तुला का आठवत नाहीये? ते का? ते याकरता आई की कारण लक्ष्मीबाईंचा भलेही त्या दिवशी मृत्यू झाला असेल, भलेही त्या हरल्या असतील, पण त्यांचा तो पराजय आणि त्यांचा मृत्यू इतका महान होता की मरणारा मरूनही मारणाऱ्याला जिंकला. असा असतो सन्मानाचा मृत्यू, वीरमरण. आणि आई, तू बघशीलच, जर त्या सुप्रिटेंडंटच्या हाती माझा मृत्यू झाला ना, तर तो माझा आत्मसन्मानच असेल, आबरू गमावून नाही. आणि माझा हा शब्द आहे तुला. अरे कुठे निघालीस? रणवीरकडे. अगं वेडी झालीयस का? अगं प्रत्येक चौकात पोलीस आहेत, ते तुला बघतील तर तुला सोडणार नाही तसे. अगं बाळा ऐक, अगं कुठे निघालीस? स्वातंत्र्य जीव दिल्याने मिळत नाही विजया, आणि आत्महत्या करून तर कधीच नाही. आमचा उद्देश जीव देऊन नाव मिळवण्यात नाही, तर देशाला गुलामगिरीतून मुक्त करणं हा आहे. आणि एक गोष्ट एक दिवस तुलाही समजेल, पण भीती वाटते.
तोपर्यंत उशीर नको व्हायला. रणवीर, मला घरी सोडशील? आईशी वाद झाला आणि त्यानंतर रागाच्या भरात मी इथे आले. आता आई तिथे काळजी करत असेल. चल. आता मी तुझी प्रेमिका त्या मुलीला मारणार ज्यामुळे तू जिवंत प्रेत बनून विजया, तू इथं काय करतेस? बरं झालं तू मला इथेच भेटलास. मी तुलाच भेटायला येत होते. काय झालं? काही धोका? नाही नाही नाही, कोणता धोका नाहीये. बस तुला भेटावं असं वाटलं आणि आले. तुझं डोकं ठिकाणावर आहे? सगळ्या शहराचे पोलीस तुझ्या मागावर आहेत आणि तू मला अशी भेटायला बाहेर निघून आलीस? मी तुला सांगितलं होतं की घरातच राहा. कुठे रणवीर, एकतर आईशी भांडण झाले आणि तू आता हे उपदेश देणं बंद कर. देणार मी उपदेश? तुझे काय बोलतेस? नशीब तुझं की मी तुझ्याशी बोलतोय. ही जी तू चूक केली आहेस ना, त्यासाठी मी तुला बळजबरी उचलून अड्ड्यावर नेऊन कोंडून ठेवायला पाहिजे, ज्यामुळे तू 15-20 दिवस बाहेरच नाही पडणार. तुला तुला प्रकरणाची गंभीरता समजते की नाही? अच्छा, तुला इतकी काळजी वाटते माझी? चांगलं वाटलं की तू इतकी चिंता करतोस. हा रागच बघायचा होता मला तुझा. आता मला काही होऊ देत, या गोष्टीची मला अजिबात पर्वा नाही. पण मला हे नकोय की असं काहीतरी घडावं. तुला काहीच कळत नाहीये, म्हणून तर आता याच क्षणी माझ्या बरोबर अड्ड्यावर ये. तसंही सरदारांनी सांगितलं तुला अड्ड्यावर घेऊन यायला. काय? सरदारांनी सांगितलं म्हणून तू? मला वाटलं तुला माझी काळजी आहे. मी त्याने काय फरक पडतो की हे सरदारांनी सांगितलं किंवा मी विचार केला? नाही म्हणजे हे कसं तू म्हणू शकतेस की मला तुझी काळजी नाही? अर्थ तर एकच आहे ना विजया. अर्थ एक नाहीये. पण जाऊ दे, तुला नाही काही कळणार यातलं. काहीच नाही कळणार, राहू दे. विजया, विजया, जर मी तुला प्रेमानं सांगितलं की माझ्या बरोबर चल, तर तेव्हा पण नाही येणार? तू इतक्या प्रेमाने बोललास तर मी नाही कसं म्हणणार? ठीक आहे, जाऊया. पण हो, आज नाही. खरं तर आईशी माझा याच मुद्द्यावर वाद झाला होता. ती शहर सोडून जायचं म्हणतेय, म्हणून तिच्याशी यावेळी बोलणं कठीण आहे. पण जसंही संधी मिळेल मी तिच्याशी यावर बोलेन आणि मग तुझ्या बरोबर येईन. विजया, मी जाणतो की आईला पण चिंता वाटत असेल. आई तिच्या जागी बरोबर पण आहे, पण आम्ही जे ठरवलंय ते तुझ्या आणि आईच्या सुरक्षेकरता तर आहे. अड्ड्याहून जास्त सुरक्षित ठिकाण दुसरं कुठलंच नाहीये. हो, ही गोष्ट मला समजते, पण आईला नाही. तिला समजावण्याकरता मला 1-2 दिवसांचा वेळ हवाय. बस 1-2 दिवसात तयार करेन मी तिला. ठीक आहे, मग तोपर्यंत तुझ्या रक्षणाकरता मी दुसरं काहीतरी ठरवतो. रणवीर, मला घरी सोडशील? खरं तर आईशी वाद झाला आणि त्यानंतर रागाच्या भरात मी इथे आले. आता आई तिथे काळजी करत असेल. हे पण आता तुला सांगावं लागेल. चला. रणवीर, आता मी तुला नाही मारणार. आता मी तुझी प्रेमिका त्या मुलीला मारणार. म्हणजे तू जिवंत प्रेत बनून राहशील आणि तेव्हा माझा रिवेंज पूर्ण होईल.
पुन्हा एकदा माझ्या हातून वाचला. माझा सगळा बनवलेला प्लॅन बिघडला. बघावं लागेल या दोघांना काय माहिती मिळाली आहे. ब्रह्मा सिंग, गोपी सिंग, तुम्हाला काय माहिती लागली? नाही सर, काहीच माहिती नाही मिळाली. तो रामघाट आहे ना, त्या तिथे पायऱ्यांखाली लपून तुमच्या इशाऱ्याची वाट पाहत होतो, पण तुम्ही तर बोलवलंच नाही. मी बस बोलवणारच होतो, पण तेव्हाच मला तो अभय एका मुली बरोबर तिथे दिसला आणि मी त्याच्या मागावर गेलो. अभय तिथे होता सर? मग त्यानंतर काय झालं? मला थोडा लेट झाला आणि तो तावडीतून सुटला. खूप नशीबवान आहे. मला जराशी पण भनक लागली असती ना, तिथेच गळचंडी आवळली असती. सर, तुम्ही सांगत होतात की त्याच्याबरोबर एक मुलगी पण होती. आता मी समजलो आहे, ती नक्कीच त्याची गर्लफ्रेंड होती. आपल्याला आधी तिला गिरफ्तार करावं लागेल. तुम्ही बरोबर बोलताय सर. मला पूर्ण खात्री आहे तीच मुलगी आहे जिने सुपरिटेंडेंट साहेबांना राधा बनून मूर्खात काढलं होतं. आय थिंक सो. लिसन, त्याच्या आधी मला काही इम्पॉर्टंट सिक्रेट्स माहिती झाले आहेत. ते काय सर? मी मागील 24 आवर्स पासून या एरियाचा छप्पा ढूंढाळतो आहे. मला हे कळलंय की दशास मेघघाट पासून ते फत्ते गलीपर्यंत हा जेवढा पण एरिया आहे, तिथे रात्रीच्या वेळी काही सस्पिशियस लोक येतात आणि आपापसात छोट्या छोट्या मीटिंग्स करतात. मग तिथे ते सगळे न्यूजपेपर पण लावतात आणि मग निघून जातात. ती नक्कीच त्या रणभेरीची माणसं आहेत. तुम्ही चिंता नका करू सर, या लोकांना आम्ही लवकरच पकडू. ते सगळे नंतर करा, पण त्याआधी आपल्याला त्या मुलीला पकडलं पाहिजे. आपल्या इन्सल्टचा रिपोर्ट स्वतः तयार करून गव्हर्नर ऑफिसला पाठवायचं, हे आमच्यासाठी खूप शर्मेची गोष्ट आहे. पण काय करणार, आम्हाला माहिती आहे की चूक आमचीच आहे. पण ड्युटी इज ड्युटी. ड्युटी तर पूर्ण करावीच लागेल. पण हे समजत नाहीये की आमचे रिपोर्ट वाचून ते काय ऍक्शन घेतील. आम्हाला तर शूटच करतील. काय करू, रिपोर्ट तर तयार करावीच लागेल. Oh, wonderful! What an idea! ज्यामुळे या सगळा ब्लेम माझ्यावर नाही येता कोणा दुसऱ्यावर येईल. मी ब्रह्मा सिंगची चूक लिहितो. तो इंडियन आहे. त्याची जर नोकरी गेली तर मला काय फरक पडतो, आणि जॉब नाही जरी गेला तरी हाय कमांड समोर इन्सल्ट त्याचाच होईल.
माझा प्रेस्टिजचं वाचून राहील. ओके डन, हेच करावं लागेल. मिस्टर जॅक्सन, ती मुलगी राधाचा काही पत्ता लागला? येस, आणि खूप लवकरच ती मुलगी माझी शिकार होईल. गुड मॉर्निंग सुपरिटेंडंट साहेब, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग सेठ ज्ञानचंदजी. आम्ही चांगले आहोत, तुम्ही कसे आहात? बसा 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 आणि बोला, कसं येणं झालं? आम्ही एकदम चांगले आहोत सर. तुमच्यासारख्या ऑफिसरशी मेहरबानी आहे. कोणतीच मेहरबानी नाही ज्ञानचंदजी, कोणतीच मेहरबानी नाही. आम्ही तर तुमच्यासारखा दानशूरांची इज्जत करतो. तुम्हाला माहितीये, कमिशनर साहेब हिंदुस्थानांचा दुस्वास करतात, बट तुम्हाला लाईक करतात. तेच तर मी पण सांगतोय सर, तुमच्यासारख्यांची मेहरबानी आहे. एनिवे, टेल मी, कशी तकलीफ केली? अरे हे तकलीफ कसली सर, आम्ही तर तुमचे हाल हवाल विचारायला आलोय. ऐकलंय की काही बदमाशांनी तुमच्या बरोबर काही दुर्व्यवहार केलाय. येस, काही लोकांनी बदतमीजी केली आहे. ते लोक असं करून विचार करतात की ते ब्रिटिश गव्हर्नमेंटला या कंट्रीतनं बाहेर काढतील. असा विचार करणं तर मूर्खपणाचा आहे सर. आमची तर हीच इच्छा आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटची छत्रछाया हिंदुस्थानावर अशीच अबाधित राहो. डोंट वरी, ती तशीच अबाधित राहील. इथले काही क्रांतिकारी लोक आम्हाला इथून घालवण्याकरता मीटिंग करतात, कॉन्स्पिरसी करतात. ते काय विचार करतात? ते असं करून आम्हाला इथून पळवू लावतील. असं करून त्यांनी मिळवलं काय सुद्धा नाही. आणि जर असा प्रयत्न कोणी केला असेल तर आम्ही एकतर त्याला फासावर लटकवला आहे किंवा जेलमध्ये डांबून टाकला आहे. बिलकुल बिलकुल सर, इंग्रज सरकार तर हत्ती आहे. त्यांच्या पुढे या मुंग्यांची काय पत्रास. एक्झॅक्टली, दॅट्स वाय आय लाईक यू. तुम्ही आमच्या लंडनहून बॅरिस्टरी करून आला आहात, म्हणून तुम्ही आम्हाला समजू शकता, जे इकडले लोक नाही समजू शकत. आणि आम्ही चाहतो शेठजी की तुम्ही इथल्या लोकांना, इथल्या सिटीच्या लोकांना हे समजावा की रणभेरीच्या नादाला लागून आमच्या गव्हर्नमेंटला परेशान नका करू. अँड बिलीव्ह मी सेठजी, ते जर असं करतील तर आमचं काहीच नाही बिघडणार. उलट नुकसान त्यांचाच होईल. बघा, आज आम्ही ही रिपोर्ट तयार करून हायकमांडला पाठवत आहोत. आता पाहाच तुम्ही की या बदमाशांची काय हाल होतील. रणभेरीवाल्यांची कठोर खबर घेतली जाईल. आमची गव्हर्नमेंट त्यांना सोडणार नाही. हो हो, मी तर हे समजतोय. हे पहा सुप्रिटेंडंट साहेब, मी पण लंडनहून बॅरिस्टरी करून हिंदुस्थानात याच करता आलो होतो की माझ्या मातृभूमीची सेवा करेन. सेठजी, तुमची मातृभूमी आमची कर्मभूमी आहे. जर आम्ही या कंट्रीमध्ये राहून मनी कमवलं आहे तर या कंट्री करता आम्ही बरंच केलं पण आहे, जिथे इथले लोक नाही विसरू शकणार. आम्ही ब्रिजेस बनवले, हे टेलिफोन आम्ही घेऊन आलो, रोड्स बनवले. कोणी बनवले? आम्ही बनवले. बट हे लोक नाही समजत. आम्हाला लुटारू म्हणतात, स्वातंत्र्य मागतात. बिलकुल खरं बोलताय तुम्ही, पण आम्ही काय करू शकतो? चारीकडे स्वातंत्र्याची हवा वाहते आहे. प्रत्येक जण स्वतंत्र होऊ इच्छितोय. स्वतंत्रता हवी आहे. माफ करा मला हे बोलण्यासाठी, पण इथले लोक आझादीसाठी लायकच नाही आहेत. ह्यांच्या रक्तामध्ये हव्यास वाहतो. हे पैसा करता स्वतःलाच काय, आपल्या कंट्रीला सुद्धा विकून टाकतील. इतकी लालची आहेत ही लोक की आपसात लढून मरून जातील. जर स्वतःच आपल्यात लढत राहतील तर कंट्रीला काय माती सांभाळणार? मी तुमच्या विचारांशी सहमत आहे सुप्रिटेंडंट साहेब, पण सोडा ना या गोष्टींना. हे पहा, आम्ही तुमच्याकरता खूप बहुमूल्य भेट घेऊन आलो आहोत.
थँक्यू व्हेरी मच. व्हॉट इज दिस? ही खूपच खास भेट आहे सुप्रिटेंडेंट साहेब, जे स्पेशली मी तुमच्याकरता ढाक्याहून मागवलं आहे. ही ढाक्याची मखमली शॉल आहे, जी तुम्हाला खूप शोभा देईल. हो, वंडरफुल. आम्ही याला जरूर वापरू. अँड वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. यू आर वेलकम सर. अच्छा, मी हे सांगत होतो की माझ्या लायक काही कार्य असेल तर जरूर सांगा. बस तुम्ही आमची एवढीच मदत करा की त्या क्रांतिकाऱ्यांवर नजर ठेवा आणि आम्हाला खबर पोचवा. थँक्यू व्हेरी मच शेठजी. तुम्ही आम्हाला तुमची किमती वेळ दिली, ही गिफ्ट आम्हाला दिली. थँक्यू व्हेरी मच. परत आपण लवकरच भेटू. जी जी, मला वाटतं की तुम्ही खूप बिझी आहात. मी येतो. हाऊ आर यू जॅक्सन? ती मुलगी राधाचा काही पत्ता लागला? येस, आणि खूप लवकरच ती मुलगी माझी शिकार होईल. अरे बनारस शहर तर जसं काय पोलिसांचा अड्डा झालाय. खरं बोललास बाबा. जिकडे बघाव तिकडे पोलीसच पोलीस. वाचा अजून रणभेरी, अजून वाचा. तुम्ही तिची तारीफ करून त्या बदमाशांची हिंमत वाढवत आहात. कांड करते रणभेरी आणि फसतो आम्ही लोक. हे इंग्रज पोलीस, यांच्यामुळे जनता बाहेर फिरू शकत नाही. जिकडे तिकडे पहा दुकानं बंद झालेली असतात. आमचा तर धंदाच बुडालाय. वार बनारसी, भले देश गुलाम होईल पण तुला तर आपल्या धंद्याचीच काळजी आहे. जाऊ दे बाबा, कोणाच्या तोंडी लागतोयस? हा तर पहिल्यापासूनच डरपोक आहे. हो, डरपोक पण आहे आणि स्वार्थी पण आहे. अरे चला बाबा, कोणाशी वाद घालायचा? अरे डरपोक आणि स्वार्थी म्हणताय. तुम्ही डरपोक आहात. आले मोठे डरपोक आणि स्वार्थी म्हणतात मला. चला पळा आपल्या आपल्या रस्त्याला. नालायक. काय झालं हो डरपोक महोदय? कशाला भडकता अरे एवढं? अभय भैया नमस्ते. नमस्ते. काय झालं? अरे भैया, हे नाटक करावं लागतं ना. भैया, शपथ घेऊन सांगतो, तुमचीच आठवण काढत होतो. अच्छा, का? अरे भैया, ते रणभेरीवाले तुमची आठवण काढत होते. काय झालं? खरं तर ते थोडे काळजीत आहेत. ते म्हणजे विजया दिदी. हा, मला माहिती आहे. तसंही मी त्याकरताच तिकडे निघालोय. चल, आपण परत भेटू कधीतरी. जी. भेट देण्याच्या बहाण्याने सुप्रिटेंडेंटच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांचं बोलणं तर पूर्णपणे ऐकू शकलो नाही मी, पण शेवटी जे ऐकलं त्याने हेच कळलं की जॅक्सनला विजयाबद्दल बरीच काही माहिती मिळाली आहे. तो खूप लवकर तिला गिरफ्तार करू शकतो. जर मला अजून थोडा वेळ मिळाला असता तर मी त्या दोघांचं बोलणं चांगल्या प्रकारे ऐकू शकलो असतो. पण काय करणार, तो सुप्रिटेंडेंट तर जसा माझ्या डोक्यावरच उभा होता. हो, पण जे काही ऐकलंय तेही कमी चिंतेचं नाहीये. पराडकरजी आपल्याला आजच ही गोष्ट अभयला सांगायला हवी. मी बोलावणं धाडलं आहे त्याला. खबर मिळताच तडक येईल तो. चांगली गोष्ट आहे. सेठजी, ते त्या कैद्याचं काही झालं का? कोणता कैदी? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? जेव्हा मी जेलमध्ये होतो मी पाहिलं की फाशी घराच्या डाव्या बाजूला एक वेगळीच कोठडी बनलेली आहे आणि त्यात गुप्त रूपाने एका कैद्याला ठेवलं होतं. जरूर तो कोणी खास माणूस आहे. कोण असू शकतो? तुम्ही त्याला ओळखलं का? मी एकदाच त्याचा चेहरा पाहिला आणि मला संशय आहे की तो आपल्या गुरुदेव, ये भय, अगदी वेळेवर आलास. सेठजींना तुला काही सांगायचंय विजयाबद्दल. जी सांगा. अभय, तुला जॅक्सन पासून विजयाला वाचवावं लागेल. तो धूर्त तिच्या मागावर लागला आहे. जी मला हे माहिती आहे, पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? आज मी भेट देण्याच्या बहाण्याने सुप्रिटेंडेंटच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथेच मी जॅक्सनला पाहिलं होतं.
त्यांचं बोलणं तर पूर्णपणे ऐकू शकलो नाही मी, पण शेवटी जे ऐकलं त्याने हेच कळलं की जॅक्सनला विजयाबद्दल बरीच काही माहिती मिळाली आहे. तो खूप लवकर तिला गिरफ्तार करू शकतो. आजच काहीतरी कर अभय. जे गुरुदेव, मी आजच काहीतरी याचा बंदोबस्त करतो. हो अभय, कारण वेळ खूपच कमी आहे. जी गुरुदेव, मी आत्ताच निघतो. महादेव विजयाचं रक्षण करू. घाबरू नका. अभय असताना विजयाच्या केसालाही धक्का नाही लागणार. तसं तुम्ही काही सांगत होतात. आधी मी हे पक्क करतो की ती व्यक्ती तीच आहे की नाही. सेठजी, मी तुम्हाला एक सांगितलं होतं, सुपरिटेंडंट तुमचे मित्र आहेत. तुम्ही काही केलं? हो, माझे त्या जेलर बरोबर खूप मधुर संबंध आहेत. मी माझ्या सौभाग्यवतीच्या वाढदिवसाचा बहाणा करून कैद्यांमध्ये खाण्यापिण्याचे जिन्नस आणि कांबळी वाटण्याकरता त्याला विचारलं. अच्छा, मग? मी सर्व कैद्यांमध्ये खाण्यापिण्याचे जिन्नस आणि कांबळी वाटली. मग मी जेलरला विचारलं की कोणी अजून कैदी राहिला आहे का. मग आधी तर जेलरने नकाराचा पाढाच वाचला, पण नंतर तो मला त्या कैद्याकडे घेऊन गेला. अरे वा, नंतर काय झालं? मी जाऊन त्याला भेटलो. त्याला खाण्यापिण्याचं सामान आणि कांबळ दिलं. तो बिचारा खूप हताश आणि थकल्यासारखा वाटत होता. त्याचे कपडे पण खूप मळलेले आणि फाटलेले होते. असं वाटत होतं की जेलमध्ये त्याला खूप यातना भोगाव्या लागल्या. अच्छा, मग तुमचं त्याच्याशी काही बोलणं झालं की नाही? संधी बघून मी त्या जेलरला जायला सांगितलं आणि त्या कैद्याला त्याचा परिचय विचारला. हा, तर मग काय नाव सांगितलं त्याने? तीन चार दिवस जोपर्यंत गरज आहे मी वेषांतर करून विजयाच्याच घरी राहीन. खतरनाक आहे हे. कोणी हे ओळखलं तर संकट सपण्याऐवजी अजून वाढत जाईल नाही भाई. नाही नाही सरदार, कोणी नाही ओळखलं जेवढं मला. सांगितलं तेवढंच ऐकत जा. आता कमिशनर साहेब इथे आले आणि मग शूट करतील आणि काय करणार ते. आणि हे सगळं तुम्हा लोकांमुळे झालंय, तुम्हा इंडियन्समुळे झालं आहे. अरे परमेश्वर. Hands up!